ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 हा कायदा 1961 साली लागू झाला आणि 1 मे 1961 पासून प्रभावी झाला. या कायद्याचा मुख्य उद्देश होता भारतातील सर्व वकिलांना एकच दर्जा देणे आणि त्यांची नोंदणी एकसंध पद्धतीने करणे. मुख्य उद्देश जो या कायद्याचा आहे, या कायद्याचे प्रमुख उद्देश आहे की वकिलांची नोंदणी स्टेट बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया कडे करणे, वकिलांचा व्यावसायिक दर्जा निश्चित करणे, वकिलांच्या आचारसंहितेवर नियंत्रण ठेवणे आणि शेवटी कायद्याचा व्यवसाय अधिक शिस्तबद्ध आणि प्रतिष्ठित बनवणे. जसं की आपल्याला माहीत आहे, वकिली हा एक नोबेल प्रोफेशन आहे. त्याचे महत्त्व टिकवून ठेवणे आणि त्याची जी प्रतिष्ठा आहे ते निभवून ठेवण्यासाठी ॲडव्होकेट्स ॲक्टच्या सेक्शन 2 मध्ये याचे डेफिनेशन आहे. यामध्ये ॲडव्होकेट, बार काउन्सिल, लीगल प्रॅक्टिस या शब्दांची व्याख्या दिलेली आहे. सेक्शन 6 मध्ये स्टेट बार काउन्सिलचे अधिकार आणि कर्तव्य आहेत. सेक्शन 7 मध्ये बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अधिकार जबाबदाऱ्या सांगते. सेक्शन 24 कोणाला वकील म्हणून नोंदणी मिळू शकते, म्हणजे वकील बनण्याची काय एलिजिबिलिटी आहे, म्हणजे LLB पूर्ण केलेली व्यक्ती ज्याने बार काउन्सिलची एक्झाम पास केले आहे तो वकील म्हणून नोंदणी करू शकतो. सेक्शन 35 जर एखादा वकील आचारसंहितेचे उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. नंतर आपण कोणी अशी कारवाई केली तर या कायद्यानुसार दोन संस्था आहे, स्टेट बार काउन्सिल की जे प्रत्येक राज्यात वकिलाची नोंदणी नियमन करते आणि एक केंद्र स्तरावर संस्था आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया. संपूर्ण देशभरातील वकिलांच्या व्यावसायिक दर्जावर ही बार काउन्सिल ऑफ इंडिया नियंत्रण ठेवते. तर मित्रांनो, ॲडव्होकेट ॲक्ट 1961 हा कायदा भारतीय वकिलांचा संविधानिक पाया आहे. यामुळे आज भारतात वकिली व्यवसाय एकसंध आणि प्रतिष्ठित राहिला आहे.